नमस्कार मित्रांनो, कथासंग्रह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण संभाजी कावजी या पराक्रमी योद्ध्याला मारण्याची वेळ महाराजांवर का आली याची माहिती घेणार आहोत. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला त्यांना अनेक चढउतारांना सामोरं जावं लागलं. अनेक वेळा कठोर निर्णय घेतले. त्यातलाच एक कठोर निर्णय म्हणजे संभाजी कावजींना संपवण्याचा. असं काय घडलं की महाराजांवर स्वतःच्याच मावळ्याला संपवण्याची वेळ आली? तो संभाजी कावजी ज्याने अनेक प्रसंगामधून स्वराज्यासाठी पराक्रम गाजवला होता. अगदी शिवरायांनी केलेली मदत जेव्हा जावळीचा चंद्रराव मोरे विसरला आणि त्याने स्वराज्यावर स्वाऱ्या केल्या आणि महाराजांना येता जावळी जाता गवळी असे उद्धटपणाचे पत्र पाठवले आणि मग मोऱ्यांच्या अशा वागण्यावर संतापून महाराजांनी जावळी घेण्याचा निश्चय केला आणि या मोहिमेसाठी राजांनी काही मोजक्या सरदारांची निवड केली. त्यातलाच एक इतिहासाच्या पानावर न उमटलेला योद्धा म्हणजे संभाजी कोंडाळकर. ज्या जावळीच्या जंगलात जाणं म्हणजे साक्षात यमालाच आव्हान दिल्यासारखं आहे, त्याच घनदाट जंगलात महाराजांचे सरदार आपल्या फौजेला घेऊन घुसले. हनुमंतराव मोरे म्हणून चंद्रराव मोऱ्याचा एक नातलग होता. पिळदार मिशा आणि हत्तीसारखं शरीर असलेल्या हनुमंतरावाला आणि संभाजीरावांमध्ये जबरदस्त असं युद्ध झालं. दोघे एकमेकांवरती भारी पडत होते. काही केल्या कोणच मागं हटत नव्हता. अशातच संभाजीने हनुमंतरावाला ठार केले. मोऱ्यांचा एक बलाढ्य सरदार पडल्यामुळे सगळीकडे एकच दाणादाण उडाली आणि जावळी मोऱ्यांच्या हातून निसटली आणि तिथे स्वराज्याचा भगवा फडकला. संभाजी कोंडाळकर हा ताज्या दमाचा मर्दगडी होता. भल्या मोठ्या उंचीचा आणि 10 हत्ती एवढा ताकद असणारा संभाजी एका वेळी जेवायला बसला तर अख्खा बोकड एकटाच संपवून टाकत होता, असा उल्लेख काही कथांमधून दिसून येतोय. प्रतापगडच्या पायथ्याला जेव्हा महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली तेव्हा खानाने दगापटका केला आणि प्रत्युत्तर म्हणून राजांनी त्याचा कोतडा बाहेर काढला. खानाची सगळी आतडी बाहेर आली. खान तसाच आतडी पोटाला धरून शामियानाच्या बाहेर पडला. बाहेर त्याची भोई पालखी घेऊन तयार होते. खान पालखीत बसला आणि पालखी पुढे निघाली. संभाजी कावजीला हे दिसताच तो विजेच्या वेगाने पालखीजवळ आला आणि तलवारीच्या एका वारात भोयांचे पाय कापले. खान पालखीतून खाली कोसळला तसा संभाजीने खानाच्या मानेवरती जोरदार असा वार केला आणि एका घावातच खानाचं मुंडकं त्याच्या धडापासून वेगळं केलं. मग अशा पराक्रमी संभाजीला मारण्याची वेळ महाराजांवर नेमकी का आली? खरं तर संभाजी अगदी कमी काळातच महाराजांचा विश्वास जिंकून एक बलाढ्य असा योद्धा निर्माण झाला होता. मग या विश्वासू मावळ्याला महाराजांनी चाकणीतल्या पागेवरती अधिकारी म्हणून नेमले. तोवर शाहिस्तेखान आपली लाखोंची सेना घेऊन महाराष्ट्रात आला होता. त्याची नजर पडली चाकणच्या संग्रामदुर्गावर आणि तिथे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावरती फिरंगोजी नरसाळाने 55 दिवस किल्ला शाहिस्तेखानाच्या सेनेबरोबर लढवला, पण शेवटी त्यांना अपयश आले आणि किल्ला खानाच्या ताब्यात गेला. शाहिस्तेखानाची ताकद आणि त्याचा वाढता जोर पाहून ज्या काही मराठ्यांची नियत फिरली त्यात दुर्दैवाने होते संभाजी कावजी. भयापोटी आणि स्वार्थापोटी त्यांनी खानाची चाकरी स्वीकारली. संभाजी कावजींची उपयोगिता पाहून खानानं त्यांना 500 स्वारांची मनसब देऊन त्यांना मौजे मलकर या गावी त्यांना नामजाद केले. ही गोष्ट महाराजांच्या कानी पडताच महाराज खूप संतापले, कारण स्वराज्यात गद्दारांना जागा नव्हती. त्यात संभाजी कावजी महाराजांच्या खूप जवळचे असल्यामुळे स्वराज्याबद्दल अनेक धागेदोरे त्यांना माहीत होते आणि याच गोष्टीमुळे महाराजांनी संभाजी कावजींचा कायमचा बंदोबस्त करण्याची आज्ञा सरनोबत प्रतापराव गुजरांना दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापरावांनी मौजे मलकर या गावी तैनात असलेल्या संभाजींवर हल्ला केला. संभाजींनी सुद्धा तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले, पण शेवटी सरनोबतांच्या तलवारीपुढं संभाजी कमी पडला आणि अखेर एप्रिल 1661ला प्रतापरावांनी संभाजीला ठार केले. एक शूरवीर मराठा सरदाराचा त्याच्या डगमगलेल्या निष्ठेमुळे आणि स्वार्थामुळे अकाली मृत्यू झाला. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि गनिमाची चाकरी करून त्याने आपल्याच लोकांवर टाकलेला पडदा त्याच्या काही लक्षात आला नाही. परिणामी स्वराज्याच्या उभारणीत मोलाचा वाटा असताना देखील स्वतःचा जीव त्याला गमवावा लागला. आता तुम्हीच सांगा मित्रांनो, महाराजांचा हा निर्णय योग्यच होता ना? मित्रांनो, संभाजी कावजीसारख्याच इतिहासाच्या पानावरती हरवलेल्या अनेक योद्ध्यांच्या कथा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणाची कथा ऐकायला आवडेल. धन्यवाद.